आज कुछ उम्मीद लेके आए हो. यस, काहीतरी आशा घेऊन आलेत आज तुम्ही लोक. यस, आज उम्मीद लेके आए हैं. तो आज परमेश्वर आपकी उम्मीदों को, आपकी आशा को पूरा करने वाला परमेश्वर. यस, मेरी आवाज मत सुनो, लेकिन मेरे अंदर जो खुदावर यीशु मसीह की आवाज है उसको सुनना. यस, बिकॉज परमेश्वर हमारे जीवन में, हमारे लाइफ में कुछ अद्भुत, एक अलौकिक काम करने जा रहा है. यस, है विश्वास है आपका कि परमेश्वर कुछ अद्भुत काम करने जा रहा है? क्या आप लोगों का ध्यान मेरे पास है? मैं आपके लिए आया हूँ और आप किसी और के लिए देख रहे हैं. अगर मैं आपके लिए आया हूँ तो आपका काम है की आपका ध्यान मुझ पर चाहिए. यस, माझ्याकडे लक्ष द्या. 210 किलोमीटर लांबून मी आलेलो आहे, तुमच्यासाठी आलेलो आहे. यस, अगर तुम्ही जर 20 मिनिटं 15 मिनिटं अगर ह्या गोष्टी जर नाही ऐकल्या तर तुम्ही तुमच्या जीवनातला एक खूप महत्वाचा समय गमावलेला असेल. देवाच्या वचनाचा आपल्याला आदर करणं खूप गरजेचं आहे. यस, मुख माझं आहे पण शब्द तो परमेश्वर माझ्या मुखात टाकत आहे तुमच्यासाठी. तर आदर करा, सन्मान करा, रिस्पेक्ट करा देवाच्या वचनाला. कारण की परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी अलौकिक आणि अद्भुत काम करायचं. किती लोक तयार आहेत त्या गोष्टीसाठी? यस, शांतपूर्वक एक 15-20 मिनिटं मला द्या. मी वचन इथे संपेल आणि तुमच्यासाठी प्रार्थना करेल सर्वांसाठी. ओके. प्रभू येशू ख्रिस्त तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी या पृथ्वी तलावरती 2024 वर्षापूर्वी आला आणि आज त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. तुम्हाला माहिती तो मरण का पावला? कारण की तुम्हाला सुटका मिळण्यासाठी, तुम्हाला आरोग्य भेटण्यासाठी, तुमचे बंधन तुटण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताला काही गरज नव्हती त्या वधस्तंभावर, त्या क्रूसावर जायची. पण तुम्ही पापामध्ये न राहता तुम्ही एक सुटकेचं जीवन जगावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आला त्या पृथ्वीवरती. प्रभू येशू ख्रिस्ताला अद्भुत आणि अलौकिक काम तुमच्या जीवनामध्ये करायचंय. तुम्ही आज तुमचं जीवनामध्ये अनेक चिंता, अनेक टेन्शन, अनेक प्रॉब्लेम्स घेऊन बसलेले. पण प्रभू येशू ख्रिस्ताला आज तुमच्या समस्यातून, प्रॉब्लेम्स मधनं तुम्हाला सुटका द्यायची. हालेलुया, बोला हालेलुया. काय आज तयार आहेत का त्या सुटकेसाठी? कारण की भावाने आपण जशी आराधना सुरू केली तसे बंधन लोकांचे तुटत होते. परमेश्वराचं सामर्थ्य वाहत होते या जागेवरती. कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तू जायच्या पहिले माझे स्वर्गदूत या जागेवरती मी आणून ठेवलेले. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमची काळजी घेतो. तर दुःखातून, त्या कष्टातून काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज त्यांनी त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. अगर जर प्रभू येशू ख्रिस्त मेला नसता तर त्याचा पवित्र आत्मा आज तुम्हाला आणि मला भेटला नसता. हालेलुया, नाही भेटला असता. पण आज तो पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करत आहे. कोणाच्या मनुष्यावर भरोसा ठेवू नका, तर पवित्र आत्म्यावर आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आणि भरोसा ठेवा. तुमचं जीवन, तुमचं लाईफ त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघत तुम्ही चाला आणि तुमचं जीवन तुम्ही व्यतीत करा. कारण की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाहीये. हालेलुया. कारण की देव तुमच्या जीवनामध्ये एक सुपरनॅचरल अलौकिक काम त्याला करायचंय. आज बायबलचं वचन सांगतं, प्रकाशित वाक्य, प्रकटीकरणाचं पुस्तकाचं 3 अध्याय 21 वचन की प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या दाराशी उभा आहे. आज तो तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतकरणामध्ये, तुमच्या घरामध्ये आज तो येऊ इच्छितो.
अगर तुम्ही तुमचे हृदय तुमचे अंतःकरण परमेश्वरासाठी अगर खोललेले असाल तर निश्चित आज परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफ मध्ये सुपरनॅचरली अनॉइंटिंगली परमेश्वर काम करेल. कारण की गॉड हा सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. जेव्हा परमेश्वर येतो वचन येतं तर लोकांचे बंधन तुटायला लागतात. लोकांचं जीवन नॅचरल नसतं तर सुपर नॅचरल अलौकिक जीवन असतं. कारण की प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला सेम नाही ठेवायचे पण तुमचे जीवन तुमचे लाईफ प्रभू येशू ख्रिस्ताला बदलायचे. तुम्हाला गरिबीसाठी देवाने या पृथ्वी तलावर नाही बोलवले, त्या जन्माला नाही घातले, पण तुम्ही त्या जीवित परमेश्वराचे लेकर आहात. हालेलुया. प्रभू येशूचं प्रेझेन्स या जागेवरती आहे. तुम्ही इकडे तिकडे बघू नका तर तुमचं लक्ष या वचनाकडे असू द्या. क्रिश्चियनिटी काय आहे, ख्रिस्त काय आहे कि परमेश्वर के द्वारा किया गया हर एक प्रॉमिस. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला एक प्रॉमिस म्हणून एक वाचा म्हणून पाठवले. हालेलुया. ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्त म्हणजे अभिषेक. ख्रिस्त म्हणजे काय? एक सुटका देणारा. हालेलुया. ख्रिस्त म्हणजे काय? एक उद्धार, एक साल्वेशन देणारा. हालेलुया. आज पाप हमारे जीवन में हमारे लाइफ में बसा हुआ है. आज आपण आपलं जीवन आपलं लाईफ एक पापामध्ये घालवत आहोत. पण मला सांगू द्या जिथे परमेश्वर आहे तिकडे पाप कधी टिकत नाही, पाप तिथं राहत नाही. आज परमेश्वराला आपल्या जीवनातून आपल्या लाईफ मध्ये ते पाप काढायचे. जोपर्यंत पाप निघत नाही तोपर्यंत आपला प्रॉपर उद्धार आणि आपली सुटका नाही होऊ शकत. आज त्या सुटकेसाठी पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही पापातलं जीवन जगू नका. कारण की एखादा कचरा, त्या कचऱ्यामध्ये जाऊन आपण कधी जेवतो का? नाही जेवत का? कारण की तिकडे कचरा आहे. हालेलुया. कारण की ती जागा साफ पाहिजे आपल्याला. ती जागा साफ पाहिजे. आणि जेव्हा आपल्या हृदयातून आपल्या अंतःकरणातून पाप निघून जातं तिथे प्रभू येशू ख्रिस्ताची वस्ती त्याची उपस्थिती आपल्यामध्ये राहते. कारण की घाणेरड्या गोष्टीमध्ये कचऱ्यामध्ये कधीही प्रभूची उपस्थिती आपल्यात राहत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताला आपण शुद्ध हृदयाने, शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध मनाने, शुद्ध विचाराने आपलं वागणं, आपलं चाल चलन पाहिजे. हालेलुया. कारण की बाबाचं वचन सांगतं जितक्यांनी परमेश्वराकडे पाहिले ते ताऱ्यासारखे चमकले. पण मला आज सांगू द्या तुम्ही त्या ताऱ्यासारखे चमकण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती तुम्हाला आणि मला निवडलंय. तुम्ही इथं येऊन बसलाय, तुम्ही साधारण लोक नाहीये तर त्या परमेश्वराचे लेकर आहे. तुम्ही त्याचे काय म्हणतात पुत्र आणि कन्या आहात. हालेलुया. तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहात. तुमचं व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. राबा शक्यतेला प्रभा आपले हृदय, आपले मन, आपले विचार त्या परमेश्वराकडे लावूया. आज किती लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या उद्धारक म्हणून स्वीकारण्यासाठी तयार आहात? सगळ्यांनी आपल्या हात उंच करा. जितके लोक तयार आहेत की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तो एक तारणारा, एक उद्धार करता म्हणून तुम्ही त्याला आपल्या जीवनात घेऊ इच्छिता, बोला बोला. आपल्या हात वर करा. लाजू नका, कोणाला लाजू नका. कारण की तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वी तलावरती आलेला आहे. कारण की तुम्हाला सुटका देण्यासाठी, अंधकारातून प्रकाशित करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी 2024 वर्षापूर्वी या तलावरती आलेला आहे. कारण की ही जागा ही स्वर्गीय जागा आहे. ही स्वर्गीय जागा आहे. कारण की परमेश्वराची उपस्थिती आज या जागेवरती आहे. He wants to work in your life. तुमच्या जीवनामध्ये त्याला काम करूया. हालेलुया. वो पवित्र आत्मा हमारे अंदर है, वो अंदर आना चाहता है, वो ऑलरेडी है. आज तुम्ही शांतीची गरज असेल ना
फक्त आज तर पवित्र आत्म्याला म्हणा, हे पवित्र आत्मा, आज मला तुझ्या शांतीने भर, आज मला तुझ्या प्रेमाने भर. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये असतात, टेन्शन मध्ये असतात, खूप अनेक विचारामध्ये असतात, कर्जामध्ये असतात, पण मला सांगू द्या, आज नंतर तुमचे सगळे कर्ज मिटणार येशूच्या नावाने. सगळे कर्ज तुमचे मिटणार येशूच्या नावाने. तो येशू आज तुमचे अश्रू पुसणार आहे, तुमचे सारे दुःख तो आनंदामध्ये बदलणार आहे, सगळे अश्रू आनंदामध्ये बदलणार आहे. कारण की माझा जीवन परमेश्वर ते सिंहासन सोडून आज तुमच्यासाठी झालाय. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. काय होतंय? कुछ हो रहा है अंदर, कुछ हो रहा है. आग लागली का आग? ती आग म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची आग आहे. क्योंकि यहोवा का शेर बब्बर हमारे बीच में है. तो यहोवाचा राजा तुमच्या आणि माझ्यामध्ये. हालेलुया. परमेश्वर को पाप से कोई लेना देना नहीं था. देवाला पापाशी काय घेणं देणं नव्हतं. पण मला सांगू द्या, परमेश्वर आपको एक धर्मी बनाना चाहता है. हालेलुया. आपके अंदर जो पाप है ना, उसको निकालने के लिए प्रभु यीशु मसीह उस क्रूस पर गया, लहू लहान हो गया, जान दी, लहू अपने सर पर कांटों का मुकुट, हाथों में खीरे ठोके गए, रक्त बंबाळ झाला तो त्या क्रूसावरती. कारण की माझ्या लेकर कधी टेन्शन मध्ये, चिंतामध्ये नाही पाहिजे. त्याला आज मदत मागायची तर त्या देवासोबत त्या प्रभू येशू ख्रिस्ताची मदत मागा. प्रभू आज माझं जीवन बदल, आज माझं लाईफ बदल, माझ्या हृदयात ये, माझ्या अंतःकरणामध्ये ये, माझ्या जीवनात ये, माझ्या परिवारामध्ये ये, माझ्या घरामध्ये ये, माझ्या लाईफ मध्ये ये. कारण की देवाला तुमच्या जीवनात काम करायचंय. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. समजता मी तुम्हाला काय म्हणत आहे? या पृथ्वीवरती फक्त एकच देव जिवंत आहे, त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. बायबल म्हणजे काय? बायबल म्हणजे जे काम परमेश्वराने उसमें विश्वास योग्य रहना. हालेलुया. पृथ्वी छोड़ने से पहले, व्हाट डू यू मीन बाय बाइबल? BIBLE इंग्लिश मध्ये लिहिलेले, पण तो शब्द ग्रीक शब्द आहे. पण बाइबलचा रियल अर्थ आहे की पृथ्वी छोड़ने से पहले बुनियादी निर्देश परमेश्वर ने हमें आपके और मेरे लिए दिया है. हालेलुया. क्या बोला मैंने? बेसिक इंस्ट्रक्शन बिफोर लिव्हिंग दिस अर्थ. हे जग तुम्ही सोडायच्या पहिलं देवाचं पवित्र शास्त्र, त्याचं जिवंत वचन तुम्हाला वाचण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही स्वर्गामध्ये आपली जागा बनवू शकता. हालेलुया. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. क्या समझा आपको ये मैसेज? समझा प्रभू यीशु मसीह क्यों आया, क्यों अपनी जान दी उसने? कारण की तुम्ही सुख्याचं जीवन जगावं आणि तुमचं उद्धार व्हावं, तुमचं तारण व्हावं. तुम्ही टेन्शन मध्ये, चिंतामध्ये आपलं जीवन नका व्यतीत करूया, घालवू नका. तर आपलं बाबाचं वचन सांगतं, अरे बहुत से दबे लोगों, तुम मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा. अहो कष्टीय भाराक्रांत जण हो, तुम्ही सर्व मत जवळ या, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला विसावा देईल. ते विसावा, ती शांती, ते प्रेम, ते सहनशक्ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. मैं चाहता हूँ कि जितने भी लोग बैठे हैं अपने जगह पे खड़े रहेंगे और अपने हाथों को ऊंचा करेंगे. एक कोरस में गाऊंगा और परमेश्वर की सामर्थ इस जगह पे काम करेगी. सभी लोग, छोटे बच्चे लोग जितने भी खड़े, कोई हवा नहीं जाएगा. सभी लोग अपने हाथों को ऊंचा करेंगे. राबा शकारा बाबा बाबा,
प्रार्थना करा, डोळे बंद करा आणि आज प्रभूला म्हणा, प्रभू मला तुझी भेट पाहिजे. आज माझी भेट घे, माझ्या हृदयात आहे, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या विचारामध्ये, माझ्या जीवनात आहे. प्रभू येशू, आज मला तुझी गरज आहे. प्रार्थना करा की प्रभूला म्हणा, तुझी आज मला गरज आहे. प्रार्थना करा, प्रार्थना करा. बाबा शाखारा बाबा रे गे रे शांताला बाबा बाबा रे बो 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 शे रे 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 बाबा शांताला बाबा रे ले मे से रे रे